काय नजारा आहे बघा. म्हणजे गोधडी कशी शिवतो तसा रस्ता शिवतायत ही लोक सरळ सरळ. असं वाटतं घोड्यावर बसलोय. वा पायरी बघा इथे तर खूप मोठ्या प्रमाणातच चालू आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेची खड्डा ना खड्डा माहिती देणार आहे. चला ग्लव्स. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शुभ सकाळ मंडळी. मी रोहित रमाकांत परब, परशुरामाची भूमी कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आणि सकाळी आपण निघालो 6:40ला नवी मुंबईहून आपल्या घरून. आणि आता आपण पोहोचतो आहे पळसपे फाटा मुंबई मुंबई गोवा हायवे. तर आता आपण लागतो आहे मुंबई गोवा हायवेला. या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेची खड्डा ना खड्डा माहिती देणार आहे. सॉरी, खडा ना खडा माहिती देणार आहे. चुकीबद्दल क्षमस्व. तर आता तरी सध्या चांगलं वाटतं. इथून सुरू झालंय पळसपे फाटा पनवेल. पुढची कंडिशन बघू कसं असेल. इकडे ऑरेंज आहे बघा पूर्ण. आणि हळूहळू तो सूर्यप्रकाश पसरतोय पुढे. आणि तो कर्नाळ्याचा सुळका. पेण आहे, पेण आलं पेण. ओ हो हो हो. ज्या प्रकारे स्पीड ब्रेकर बनवलेत ना हे खूप चुकीचे आहे ते. म्हणजे मुंबई गोवा हायवेला स्पीड ब्रेकर असावेत पण त्याची काहीतरी पद्धत असायला हवी होती. हे एकदमच असे एवढं फुगवटे आहेत ना, गाडी सरळ सरळ आपटते. म्हणजे विजिबल पण नाही आहेत ते जसे हवे तसे. त्याच्यावर काही मार्किंग नाही आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही जर स्पीड ब्रेकर बनवतात, जर तुम्ही हा बघा हे रस्ते पेनमध्ये जरा रस्ते खराब आहेत कंडिशन. तर तुम्ही स्पीड ब्रेकर बनवत असाल ना तर ते तुम्ही शेवटला बनवा जेव्हा रस्ता पूर्ण होईल. किंवा असं काहीतरी करा की ज्याने गाड्या स्लो होतील. म्हणजे असे विचित्र स्पीड ब्रेकर बांधण्यापेक्षा. आता तुम्हाला परत एक स्पीड ब्रेकर आला. मगापासून दाखवेन बनतोय. हे बघा एका साईडला बघा, हा बघा, आणि एका साईडला बघा. हे परत त्याच्यावर जरा पॅच टाकलंय जिथे हे झालंय त्यावर. म्हणजे गोधडी कशी शिवतो तसा रस्ता शिवतायत ही लोक सरळ सरळ. मध्ये मध्ये पॅच वर्क करून करून करून. वडखावच्या थोडं पुढे आलं ना की हे काम असं अजूनही चालू आहे. हे बहुतेक नव्याने खोदकाम केलं. हा जो अंडरपास मला वाटतं बनवतात, हा बघा, हा ब्रिजचं काम चालू केलं. म्हणजे हा ब्रिज खूप बंद होता ना भरपूर. म्हणजे इथे जवळजवळ वृक्षवल्ली आल्या होत्या या ब्रिजला. ते बहुतेक पुन्हा नव्याने चालू केलं याचं काम. म्हणजे आहे प्रगतीपथावर. की कधीपर्यंत होईल ते देवाक माहिती. समजत नाही बहुतेक काय सीन आहे. कारण की मला असं अंडरपास सारखं तर वाटतंय खाली खड्डा खणलाय या लोकांनी. जोशी आले, जोशी. हां, प्युअर व्हेज फॅमिली. जोशीचा मी बॉयकॉट केलं आहे. हे बघा अजून इथे काम चाललंय. माहिती नाही काहीतरी झालं असेल. हा रस्ता खराब झाला असेल काहीतरी. पुन्हा खोदून पुन्हा त्यावर काम होईल लवकरात लवकर अशी शक्यता आहे. इथे थोड्या प्रमाणात ट्रॅफिक लागलं होतं. कॅमेरा चालू करेपर्यंत मी जरा आलो पुढे. हे बघा ह्या गाड्यांमुळे ट्रॅफिक होतं. आणि हे खड्डे. कुठचा रस्ता आहे हा एरिया म्हणजे सांगता येईल. बापरे, हे बघा काय
पुढचा एरिया म्हात्रे दूध डेअरीच्या समोरच येते. पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे एका साईडचं पण काम नाही झालं ते बघा. दुसरी साईड पण तशीच अर्धवट आहे. या साईडवरला तर आजचे खड्डे. पुढे बघा पूर्ण ट्रॅफिक. ते बघा सगळे ट्रक असे लाईनीत चाललेत. ग्रुप ग्रामपंचायत आमटेमच्या इथे. आमटेमच्या इथे तिथे रस्ते खूपच लयास गेले आहेत. डायव्हर्जन आहे का? हां, चौकशी चालू होती मागे. हे बघा मालगाडी असं मस्त दिसतं ना ते. अशा वाटते डबेच चाललेत फक्त. चेकिंग चालू होती मुंबई गोवा हायवेला. काय नजारा आहे बघा समोर. धुक्यात हरवलेले डोंगर, हे रस्ते आणि हा सूर्य. खूपच मस्त वाटत आहे. इथे पुन्हा थोडंफार बांधकाम, खोदकाम, ट्रॅफिक. बापरे खड्डे. काय ट्रॅफिक आहे बघा पुढे. असं वाटलं खाली गेलो की काय पटकन. असं वाटतं घोड्यावर बसलोय. आणि तसं रेड TVSचा लोगो घोडाचाच आहे. काय रे देवा. सुपर. वरती जाऊया वरती. हां आता सगळं ढवळून निघेल. ते बघा किती मस्त असं धुक्याचं हे दिसतं तिथे चादरीसारखं. अरे रे रे बापरे, सगळी माती केली रे या लोकांनी. ओ हो हे काय ग्रेव्हल्स. इकडे जरा छान काम आहे. स्पीड ब्रेकर. हां असं काहीतरी लावा पुढे, स्पीड ब्रेकर किंवा काय. अरे बघा दोन्ही बाजूला क्रॉस ती बघा कुठची तरी गेली आपली द्वितीय श्रेणी. वाह पायरी. इथे रस्ता खराब आहे. हा जुना मुंबई गोवा हायवे.
मला तर वाटतं तेच आहे हा एवढा पॅच तरी, म्हणजे ते जुनं डांबरीकरण. तर मला एकदा त्या रस्त्यानं ना खरंच प्रवास करायचा होता, पण तेव्हा आम्ही लहान होतो आणि जेव्हा हे बांधकाम चालू झालं तेव्हा आमच्याकडे एलिजिबिलिटी नव्हती बाईक चालवायची. आणि जेव्हा आमच्याकडे लायसन्स आलं, ओ हो हो हो, तोपर्यंत हे बांधकाम असं झालं. आता याचं काय, हा मूर्ख गेला ना इकडनं असा वळवून, त्याच्यामुळे त्याने त्याची जागा बदलली. जाऊ दे, याच्यात खूप चुका आहेत, पण मला आता त्या एलॅबोरेट करत नाही बसायचं. सोडा, आपण आपल्या प्रवासावर लक्ष नियंत्रित करू. आणि हा रस्ता पण काय भारी दिसतोय बघा या पॅच नंतरचा. वाव, बघा सगळं कसं मस्त असं धुक्याची चादर आहे बघा इकडे पूर्ण. आणि आता छोटासा घाट आहे, त्या घाटातून आपल्याला जायचंय. छोटाच घाट आहे, एकदम मोठासा नाही आहे. सकाळी सकाळी बाहेर पडणार हा बाईक घेऊन. वा 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 वा, काय मस्त रस्ता दिसतोय बघा, सुंदर. असे पूर्ण रस्ते होऊ दे लवकरात लवकर. कोकणात जायची मजा काही वेगळीच होईल मग. अचानक बघा तिकडे चादर धुक्याची, ती बघा असं दिसते. आणि मला जाणवते खूप थंडी वाजते इकडे अचानक आल्यावर. ओ, सिंगल वे. ट्रकाला भरपूर ब्लाइंड स्पॉट असतात, त्यामुळे ट्रक म्हणजे जे हे मोठ्या व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्स जेवढ्याही, त्यांना भरपूर ब्लाइंड स्पॉट्स असतात. त्यांच्या बाजूला उभं राहिलेलं पण कधी त्यांना दिसत नाही. म्हणजे ते असतातच अशा ठिकाणी की त्यांना आजूबाजूला व्यवस्थित दिसत नाही. सो आपण त्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना हॉर्न देऊन, म्हणजे जरी तुम्ही जवळ असाल तरी त्यांना हॉर्न द्या आणि त्या प्रकारे गाडी पुढे न्या. बघा इथे तर खूप मोठ्या प्रमाणातच चालू आहे काम, जोरो शोरो से चल रहा है. अरे या अशा रस्त्यावर तरी हळू या. कोलाड आलं, कोलाड. ही कोलाडची नदी परत नाव विसरलो. तर आता आपण आलो आहोत माणगावमध्ये. आणि इकडे मी मागे आम्ही लंच केला होता, कुंभे वॉटरफॉलला आलेलो तेव्हा आनंद भुवन, हे बघा मागे गेलो. तर विचार करतोय तिथेच नाश्ता करूया. नवी मुंबई, वैभववाडी, वैभववाडी, तळ कोकण. काय म्हणताय? हो, ते रस्ते जरा आता पुढे चांगले आहेत म्हणून. पेंडलाच खराब आहे, बाकी नाही. बाकी रस्ते आता पुढे चांगले आहेत. संगमेश्वर ते लांजा थोडंसं, पण ते काय आता आता जाऊ शकतो. पावसामध्ये जरा हालत होते, चिखल वगैरे असतो ना. हो, चला
थँक्यू. अशी काही चांगली लोक भेटतात आपल्याला. आणि हे ट्रॅफिक माणगावचं ॲज युजल बघू शकता तुम्ही. मोबाईल माझा खिशात आहे, जरा तो वर ठेवायला हवा होता. तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, बट स्टील ओके. तर इथे आपण ब्रेकफास्ट केला आनंद भुवनमध्ये. पोहे आणि पहिलं मी साधा डोसा घेतला, पण साधा डोसा एकदमच म्हणजे हलका होता. म्हटलं एवढ्याने तर आपलं काही नाही होणार. मग म्हटलं आता काय करू शकतो, पोहे. मग ऑप्शन होता पोहे आणि चहा. अप्रतिम असा ब्रेकफास्ट झालेला आहे माणगावला आनंद भुवन. तर इथून तरी अजून सध्या 2 तास, तरी 2-2.5 तास तर काही बघायला नको, म्हणजे याच्यापर्यंत संगमेश्वरपर्यंत. संगमेश्वरला जाऊ आणि तिथे मग आपलं फेमस गणेश कृपामध्ये ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट नाही, आपलं लंच करू. ठीक आहे. आता हे माणगावला ट्रॅफिकमधनं पहिलं बाहेर पडूया. जवळपास ना 20 किलोमीटर गाडी चालवली सावलीच्या शोधासाठी. तर आता आपण आहोत संगमेश्वरमध्ये. तुम्ही संगमेश्वरचं रूप पाहू शकता. गणेश कृपापासून थोडा 2 किलोमीटरचा रस्ता चांगला आहे आणि त्यानंतरचा हा सगळा रस्ता आहे बघा, असा आहे वादळ वाट.